नमस्कार मित्रांनो, मी शैलेश साबळे पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या बेस्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, RTE प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या लिंकला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन या लिंकला क्लिक करून घ्यायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला समोर दिसून येईल. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे शेवटचे नाव, विद्यार्थ्याचे नाव आणि विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव हे पूर्ण माहिती अचूक भरून घेतल्याच्या नंतर खाली आपल्याला डिसॅबिलिटी या ऑप्शनला यस किंवा नो निवडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि खाली जो दिसणारा कॅप्चा आहे तो जशास तसा कॅप्चा या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि खाली रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. त्यामध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिलेला असेल. तो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड वापरून आपल्याला या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा आपल्याला शो होत आहे तो जशास तसा कॅप्चा आपल्याला टाईप करून घ्यायचा आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. आपल्या मोबाईल क्रमांकावर जो मेसेज आलेला आहे त्यामध्ये जो पासवर्ड दिलेला आहे तो ओल्ड पासवर्डमध्ये परत आपल्याला पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे आणि नवीन पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपला नवीन पासवर्ड हा सक्सेसफुली अपडेट झालेला दिसून येईल. त्यानंतर परत आपल्याला ॲप्लिकेशन ID आणि आपण नवीन जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड वापरून परत लॉग इन करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म आपल्या समोर आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये बालकाचे पूर्ण नाव परत आपल्याला टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आईचे पूर्ण नाव परत आपल्याला या ठिकाणी अचूक संपूर्ण माहिती भरायची आहे. वडिलांचे संपूर्ण नाव, ही संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे. हे बघा, त्यानंतर समोर आपल्याला विद्यार्थ्याचं जेंडर दिलेलं आहे, मेल फिमेल जो काही आहे तो निवडून घ्यायचा आहे. पॅरेंट्स स्टेटसमध्ये आपल्याला या ठिकाणी जनरल निवडायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस विचारलेला आहे. आपल्या आधारवर जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला अचूक या ठिकाणी फिल करायचा आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक मॅपचं ऑप्शन दिसून येईल. त्या मॅपचा वापर करून आपल्याला आपल्या घराचं लोकेशन द्यायचं आहे. अचूक लोकेशन आपण या ठिकाणी देऊन परत आपल्याला फॉर्म हा सेव्ह करायचा आहे. तर हे बघा, सेव्ह केल्याच्या नंतर आपली ही इन्फॉर्मेशन पूर्ण सेव्ह झालेली आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ॲप्लिकेशन. त्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला धर्म निवडायचा आहे. धर्म निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली जी दिलेली कॅटेगरी आहे तुमच्या धर्मानुसार तुमची कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला दिलेल्या ऑप्शनमध्ये चाइल्ड डिसॅबिलिटी आहे, यस किंवा नो करा. त्यानंतर हे बघा, या ठिकाणी आधार क्रमांक आपल्याला इथे विद्यार्थ्याचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला डॉक्युमेंट्स इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ॲड्रेस प्रूफ आपल्याला येस करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी येस करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट येस करायचं आहे. ओपनमधून जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे तर इथं नो करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करून समोरची माहिती फिल करायची आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी स्कूल सिलेक्शन आहे. 1 किलोमीटरमध्ये तुमच्या होम लोकेशनपासून ज्या कोणत्या अंतरावरील शाळा असतील, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा अधिक, त्या शाळा तुम्हाला इथे निवडायच्या आहेत. जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी 10 शाळाचे सिलेक्शन करू शकता. तर हे बघा, शाळा निवडता वेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या शाळेचे नाव आपल्याला समोर दिसून येईल.
या दिसणाऱ्या डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, टिक मार्क करायचा आहे आणि सेव्ह या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळांचं सिलेक्शन या ठिकाणी करू शकता. हे बघा मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही की ही सगळी संपूर्ण माहिती आपण भरून झाल्याच्या नंतर समोर आपल्याला फॉर्म सबमिशनचं ऑप्शन दिलेलं आहे. एक वेळा संपूर्ण फॉर्म स्पेलिंग, जन्मतारीख या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून बघायच्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरच फॉर्म सबमिट करा. अन्यथा तुम्ही माहिती चुकीची जर भरलेली असेल, काही चुकीची माहिती भरली असे आढळून आल्यास समोर दिसणाऱ्या डिलीट ऑप्शनला क्लिक करून आपण फॉर्म डिलीटसुद्धा करू शकतो आणि नव्याने पुन्हा फॉर्म भरता येऊ शकतो. पण एकदा फॉर्म सबमिट झालेला परत तुम्हाला भरता येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे फॉर्म सबमिशन करण्याच्या पूर्वीच. संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री केल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला समोर प्रिंट दिसून येईल. ह्याची आपल्याला प्रिंट प्रत काढून घ्यायची आहे आणि RTIची जी प्रवेश प्रक्रिया आहे, जी लॅटरीची प्रक्रिया आहे, ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊ देपर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रिंट ही सांभाळून ठेवायची आहे. तर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.